हे फक्त महिलांच्या मतांसाठी आहे का? तरी रंग बदलू माणसाचे रंग कसे कधी बदलतात त्यांनी आरेरावीची भाषा करत हाकलून दिले. यांना गुत्तेदार व्हायचे, भ्रष्टाचार करायचा आहे, पैसे कमवायचे, काहीतरी रस्ते कागदावरच करायचे. येथील वादळे खेटेर तुफान तरी वाट चालतो. खंडोबा मंदिरवरचा छत बांधल्याच्या नंतर 6 महिन्यात परत पाडायचा आहे, तो परत बांधायचा आहे, तो परत पाडायचा आहे, तो परत बांधायचा आहे. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. कॉन्ट्रॅक्टर, निधी, भ्रष्टाचार एवढ्या सर्कलच्या अंडर ते खेळतात की फक्त राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी तुम्ही उभे राहत आहात? गर्द करा गुलामीचे पहारे अजूनही, शमले नाही द्वेषाचे वारे अजूनही. बिना रस्त्याचा होता, बिना नाल्यांचा होता, किरायानं पाणी घ्यायचे. सरस्वती नदी आहे, आज त्या नदीचा नाल्या झालेला आहे. अन्यायाचे तख्त बेचिराख करण्या धुमसतात क्रांतीचे निखारे अजूनही. ज्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजची लाईनच गेली नाहीये, जनता की पद, त्या आंदोलनामध्ये माझ्यासोबत त्या प्रभागातली जनता सोबत होती. त्या व्यक्तीला समोरच्या मुळतोड जबाब देणं हे माझं कर्तव्य आहे. मला तुम्ही राखी पौर्णिमेचं आयोजन करा, पण मला वारसा आहे. वक्त आने पर बता देंगे तुझे ये आसमां, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है. जातीपातीच्या तोडून भिंती, परळी शहराची वाढवू कीर्ती. झालाय निर्धार जनामनाचा, येणार धनुष्यबाण शिवसेनेचा. परळीतील वॉर्ड क्रमांक 6 म्हणजे निवडणुकीचा सर्वात मोठा हॉटस्पॉट, ज्यावर शहरभराची नजर टिकलेली आहे. तर नमस्कार परळीकरांनो, आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आहेत प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश भैया शिंदे. तर राजकारणाच्या पडद्याआड नेमकं काय घडतंय हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. जय महाराष्ट्र भैयाजी. जय महाराष्ट्र. तुमच्या समोर जे उमेदवार उभे आहेत ते प्रभाग क्रमांक 6 मधील रहिवासी नाहीयेत, पण पूर्वी ते नगराध्यक्ष होते. तर तुम्हाला त्यांचं हे आव्हान कसं वाटतं? यापूर्वी नगराध्यक्ष होते हा जो प्रश्न आहे आपला, तर ते जनतेतून नगराध्यक्ष नव्हते, ते नगरसेवकांच्या पळवापळीमधून झालेले नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते. आणि एखाद्या उमेदवाराला ज्या वेळेला वार्ड चेंज करून उभा टाकावं लागतं, सलग 2 वेळा एका वार्डातून निवडून येणं हा थोडासा कठीण विषय असतो. कारण एका वेळेला आपण काम करत असताना लोकांच्या आपण काम करताना कोणाच्या नाराजगी समोर असतात, कोणाचं प्रोत्साहन समोर असतं, कोणाचं प्रेम समोर येतं. ह्या सर्व गोष्टींना फेस करून दुसऱ्यांदाही आपण निवडणूक लढवावी ही एक हिंमतीचा भाग येतो. त्यामुळे ज्या व्यक्तीला आपण प्रत्येक वेळेला वार्ड चेंज करून उभा टाकायची वेळ येते, याचा अर्थ आपण समजू शकतो की आपण पूर्वीच्या काळात काय केलंय, त्याचे पडसाद आपल्याला काय उमटणार आहेत हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना वार्ड चेंज करावा लागतो. आणि अध्यक्ष जे ते होते ते काय नगरसेवक, नगराध्यक्ष हे काय ते जनतेच्या निवडीतून झालेले नव्हते. त्यामुळे त्यांचं आव्हान एवढं काय आहे असं काय नाही. ठीक आहे, कुठलीच लढाई सोपी नसते, कुठलीच अवघड नसते. आपल्या आपल्या विचाराचा तो भाग आहे. जे असेल ते समोर जायचं, विजय मिळवायचा, भगवा फडकायचा. तुमच्या राजकारणातील सुरुवात 20व्या वर्षात झाली. 20व्या वर्षात तुम्हाला लोकांसाठी उभे राहण्याची प्रेरणा कुठून मिळाली? 20व्या वर्षात राजकारणात यायची प्रेरणा म्हणजे तसं तर बालपणापासूनच बाळकडू पिलेले वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं. लहानपणापासून त्यांचे विचार ऐकत लहानाचे मोठे झालेले. माझे वडील स्वर्गीय बाबूरावजी शिंदे कट्टर शिवसैनिक होते. त्यांचं आणि बाळासाहेबांचं निधन अवघ्या 2-3 महिन्याच्या फरकाने 2012 साली झालं. आणि त्यांच्या जाण्याच्या नंतर माहिती नाही, पण मी शिवसैनिक म्हणून कार्यरत झालो. आणि जनसेवेचा वसा हा रक्तातच होता. त्यामुळं काही नवीन कुठल्या काही गोष्टी घ्यावी असं काही आवश्यकता नव्हती. जनतेसाठी काहीतरी करायचं आहे आपल्याला. जिथे कमी आहे तिथं आपल्याला स्वतः उतरून काहीतरी करून दाखवायची मनात खूप दृढ इच्छा असल्यामुळं कॉलेज वय जसं कॉलेज संपलं मग मी राजकारणात सक्रिय झालो. परळीत मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही सामुदायिक विवाह सोहळा पार पाडता. याची सुरुवात नेमकं कशी झाली? याची सुरुवात सांगायचं झालं तर खरं हा खूप मोठा भावनिक विषय आहे. आम्ही दरवर्षी शिवजयंती साजरी करायचो, अनेक वर्ष लहानपणापासून शिवजयंती साजरी करायचो. पण 2014 साली ज्यावेळी शिवजयंती साजरी करायची होती, आम्ही काहीतरी वेगळं आपण आयोजन करावं हे आम्ही सर्व सहकारी आम्ही बसून चर्चा करत असताना एक माझ्याच परिसरातील एक व्यक्ती स्वतःची म्हैस बाजारात विकायला घेऊन जात असताना आम्ही बघितलं. आणि ओळखीची आहेत, आम्ही हॉटेलमध्ये बसून चहा पित असताना त्यांना म्हणलं या चहा घेऊ वगैरे वगैरे. ते दोघं भाऊ सोबत जाऊ लागले. एक भाऊ म्हैस घेऊन पुढे गेले, एक भाऊ माझ्याकडे आले, आमच्यासोबत चहा पित बसले आमच्यासोबत. मग कसं काय काय नाही विचारत असताना ते म्हणजे काय नाही, मुलीचं लग्न आलंय आणि म्हैस विकायला निघालोय. मग मुलीचं लग्न म्हैस विकून करायचं असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मग
आम्ही सगळं सहकार्याने एकमेकांकडे बघितलं. कारण आमच्या डोक्यात विषय हाच चालू होता की शिवजयंती साजरी कशी करायची. आणि एक व्यक्ती स्वतःची म्हैस विकायला घेऊन निघाली. मी त्यांना म्हणलं, तुमची उपजीविका फक्त ह्या म्हशीचं दूध विकूनच आहे, मग तुमचा उदरनिर्वाह कसा होणार पुढचा. ते म्हणले, कुणाची तरी शेतामध्ये आम्हाला साल धरावं लागेल, मजुरी करावी लागेल. मग त्यावेळेला मनात आलं की माझ्याच मनात आलं सुरुवातीला, म्हणजे मी त्यांना विचारू की नको विचारू असं मनात येऊ लागलं. पण मी त्यांना न थांबता मी त्यांना विचारलं, तुमच्या मुलीच्या पूर्ण लग्नाची जबाबदारीच आम्ही घेतली तर. मग त्यांनाही तो मी विचारलेला प्रश्न त्यांना वेगळाच, म्हणजे नाही समजलं त्यांना. असं कसं म्हणता, म्हणजे मी म्हणलं नाही, मुलीचा भाऊ म्हणून आम्ही जर जिम्मेदारी घेतली तर. कशा प्रकारे. मी म्हणजे शिवजयंती निमित्त आम्हाला तुमच्या मुलीचं आमची बहीण म्हणून लग्न लावून देण्याचं आम्हाला तुम्ही एवढं प्राधान्य द्या, आम्हाला एवढी जबाबदारी घेऊ द्या. तिथं अचंबित झाली, त्यांच्या डोळ्यात म्हणजे अक्षरशः पाणी आलं. त्यांनी होकार दिला. मी त्यांना त्याच वेळी विनंती करून म्हणलं, ही म्हैस अशा राशी घरी घेऊन जा, तुमची उपजीविका जी चलत होती तुमचं चालू द्या, पूर्ण लग्नाची जबाबदारी आम्ही घेऊ. आणि त्या दिवशी ठरवलं आम्ही की या वर्षीचा विवाह सोहळाच एका मुलीचा करायचा. आणि ते विवाह सोहळा ज्यावेळेस संपन्न झाला, खूप थाटामाटात संपन्न झाला विवाह सोहळा. आणि हे संपन्न झाल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यात जे एक आदर निर्माण झालेला बघितला. त्यांच्या डोळ्यात एक जे म्हणजे मुलीला वाटे लावण्याचं एक दुःख जे पित्याला असतं, ते दुःख एकीकडे होतं. पण हा सगळा भार आम्ही उचलला म्हणून आम्ही आमच्या सर्व सहकार्याचे ते जे आभार मानत होते ना, ही एक आम्हाला खूप प्रेरणा देणारी गोष्ट होती. त्या वर्षीपासून आम्ही ठरवलं, खरीच हीच शिवजयंती महाराजांनाही अभिप्रेत असेल, त्यांच्या मनात ती शिवजयंती कशी व्हावी हे जर विषय असेल तर असंच व्हावं असं. त्यामुळे त्या दिवशीपासून आम्ही प्रत्येक वर्षी शिवजयंती निमित्त विवाह सोहळाच संपन्न करत आलो. पहिल्या वर्षी एक झाला, नंतर आम्ही मुलींची जोडपे वाढवत गेलो. पण तो आज खूप मोठा विषय होऊन झालेला आहे. आणि याचा कुठेतरी मनात खूप आनंद आहे, आपण एवढं काही करू शकतो याचा. परळीसाठी दुष्काळ हे काही नवीन नाही आणि त्यामध्ये कोरोना महामारीही आली होती. तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेनेची भूमिका नेमकं काय होती? दुष्काळ तसा 2014, 15, 16 सालापर्यंत दुष्काळाची परिस्थिती खूप भयानक होती. त्यावेळेत विवाह सोहळा, शेतकऱ्यांच्या मुलींचा व्हावा, हा तर एक विषय खूप महत्वाचा होता. ती परंपरा तर आपली सुरूच होती. परंतु पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता, उपजीविकेचा प्रश्न होता लोकांच्या. त्यावेळेला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न होता. त्यावेळेला लोकांसाठी पाण्याच्या टाक्या देणं असेल, टँकरनं पाणी पुरवठा करणं असेल, हे परळी शहरात करण्याचं काम शिवसेनेने केलंय. परत जनावरांचा चारा देण्यापासून शिवसैनिकांनी काम केलं. ते दावणीला चारा नेऊन दिलेला आहे. शिवसेनेचे आमचे नेते रामदासभाई कदम यांनी त्यावेळेला जे पौष्टिक खाद्य आहे जनावरांसाठी ते आम्हाला प्रोव्हाइड केलं. आम्ही ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्याकडून झालं. शिवसेनेने त्यावेळेला खूप चांगली भूमिका आमच्या माध्यमातून आम्ही घेतली. आणि किराणा वाटप असेल, ह्या शेवटच्या आपल्या महामारीमध्ये कोरोनाच्या आम्ही किराणा वाटप केलं लोकांना. आम्ही जेवण देऊ शकलो लोकांना. जिथं माणूस पोहोचू शकत नव्हता त्या घटकापर्यंत आम्ही जेवण असेल, किराणा असेल, या सर्व गोष्टी पोहोचण्याचं काम केलं. आणि नक्कीच ह्या गोष्टीचं आम्हाला खूप समाधान आहे. काही काळापूर्वी तुम्ही अनेक गुंडांना एकटे सामोरे गेला होता. तो प्रसंग नेमका काय होता? आता आपण हा प्रश्न इन कॅमेरा करताय, उत्तर थोडस देणं संविधानिक आहे की नाही माहित नाही. त्याची गुन्हे पण माझ्यावरती दाखल आहेत, असून द्या. पण ज्या वेळेला एखाद्या मुलीची, माझ्या बहिणीची कुठे छेडछाड होते, कुठं काय होतं, त्यावेळी स्वतः थांबू शकत नाही. आणि त्या प्रसंगी त्या व्यक्तीला समोरच्या मुळतोड जबाब देणं हे माझं कर्तव्य आहे. हे माझं आद्य कर्तव्य मी समजतो. आणि त्या कर्तव्यावर माझं चालणं कर्तव्य पहिलं असल्यामुळं मी त्यावेळेला कोण समोर आहे याचा विचार न करता, आता जास्त तुम्ही खोलवर जाऊ नका या विषयात, परंतु समोर गेलो होतो. आणि ते आपलं कर्तव्यच, काय त्यात हे नाही आहे. जिथे हिंमत करायची तर करावीच लागेल ना. आणि आपण हिंमत एखाद्या आपल्या माता भगिनींना सुरक्षा देण्यासाठी करतोय तर पहिले करावी. तर आता आपण जनतेच्या प्रश्नांकडे वळूयात. भैया, तुमच्या आई पूर्वी नगरसेविका होत्या वॉर्ड नंबर 6च्या. तर तुम्हाला काय वाटतं, वॉर्ड नंबर 6च्या जनतेच्या सगळ्या समस्या सोडवताल का त्यांनी? मी नगरसेविका पुत्र म्हणून वार्ड क्रमांक जुना पूर्वीचा तो 5 होता, आता 6 झाला. वार्ड क्रमांक त्या 6ची 2016 पूर्वीची जी परिस्थिती होती
त्या परिस्थितीत आणि आज जर आपण जाऊन प्रत्यक्षात पाहिलं, दोन्ही परिस्थितीमध्ये आज आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि हा बदल घडवून आणण्यासाठी मी स्वतः असेल, माझ्या सहकार्याने असतील, अनेक वेळेला आंदोलन केले वेगवेगळे. कधी परिस्थिती आम्ही सत्तेत असल्याची होती, कधी आम्ही विरोधात असल्याची परिस्थिती होती. मागच्या काळात तुम्हाला राजकीय सगळ्या घडामोडी आपण बघताय वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वेळेस पोषक कार्य काळ आहे असंच नव्हतं. तर नक्की सांगतो ना, म्हणजे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आजही प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी स्वतः प्रत्यक्षात मी सभागृहात असणं हे मला खूप वेळेला असं वाटायचं की ते महत्त्वाचं होतं. पण ठीक आहे, आजचं उद्या होईल. पण एक गोष्ट नक्की आहे, आज प्रभागातले रस्ते असतील, नाले असतील, 99% वाढ हा बिना रस्त्याचा होता, बिना नाल्यांचा होता. आज तोच 95% वाढ हा पूर्णपणे रस्ते नाल्यानं आज व्यवस्थित झालेला आहे. हा ठीक आहे, प्रामुख्यानं एक प्रश्न सोडवायचा माझा राहिलेला आहे. तो म्हणजे 40 फुटी रोड जो आहे तो कन्याशाळा रोडला जोडण्यासाठी मी अजूनही तितका तत्पर सक्षम ठरलेलो नाहीये. पण नक्कीच सांगतो, येणाऱ्या काळात नगरविकास मंत्री शिंदे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून हा प्रॉब्लेम सोडण्यासाठी देखील मी यशस्वी होईल याचा मला आत्मविश्वास आहे. आणि प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह, अडचणी हे वारंवार उभ्या राहत असतात, त्या 100% सुटतील असंही नाहीये. पण आपलं प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य, आपण ते पार पाडायचं. त्यासोबतच एक महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या की 2016 पूर्वी प्रभागात पाणी नव्हतं. प्रत्येक उन्हाळ्यात असेल किंवा एरवीच्याही काळात टँकरनं पाणी पुरवठा करायला लागायचा. ज्या घरामध्ये बोर आहे तिथले शेजारची लोक किरायानं पाणी घ्यायचे. जशी आपण लाईट घेतो ना, त्याचं बिल पडतं तसं पाण्याचं बिल लागायचं. त्यानंतर आज प्रभागातल्या कुठल्याच कोपऱ्यात नगर परिषदेचं पाणी पुरवठ्याची लाईन नाहीये असं नाहीये, पूर्णपणे सुसज्ज वाढ झालेला आहे. पाणी पुरवठा सगळीकडे चांगल्या पद्धतीने होतो, हा विषय झालेला आहे. त्यानंतर वार्डातली घरकुलं असतील, आज 90% घरकुलं पूर्ण करण्याचं काम माझ्या माध्यमातून झालं, याचा मला आनंद आहे. 40 फुटाचा रोड असेल, पांदन रोड असेल, ज्या रोडवरून वागत असतं म्हणजे रहदारी करत असताना लोकांना चिखलाला समोर जावं लागत होतं, घाणीला समोर जावं लागत होतं, अशा ठिकाणी आज मला आनंद आहे की आज कोणाच्या पायाला चिखल लागत नाही. हे मोठं यश आहे संपादन केलं. ह्या सर्व गोष्टी मिळत असताना अजून सांगायचं झालं, प्रभागामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजची लाईन पूर्णपणे आज सक्रिय ऍक्टिव्ह झालेली आहे. मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या वार्डामध्ये आज अंडरग्राऊंड ड्रेनेजची लाईन पूर्ण झालेली असेल किंवा सक्रिय लाईव्ह झालेली असेल. अनेक प्रभाग असे पण आहेत आज ज्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजची लाईनच आज गेलेली नाहीये, अशी प्रभाग आहेत. हे स्वतःचं यश समजतो आणि हे यश माझ्यामुळे आलेलं, एकट्यामुळे आलेलं. यासाठी वेळोवेळी आंदोलन करायला लागलेली आहेत. त्या आंदोलनामध्ये माझ्यासोबत त्या प्रभागातली जनता सोबत होती. जन आंदोलन उभं केलेलं आहे त्यावेळेला. ते आंदोलन उभं केल्यामुळे हे सर्व गोष्टी पार पडलेल्या आहेत. हे यश माझं एकट्याचं नाही, आज त्या प्रत्येक प्रभागातल्या जनतेच्या घरातला एक सदस्य म्हणून मी वावरायचा प्रयत्न करतो. आणि तशी जनता माझ्यासोबत आहे. मी त्यांच्या परिवारातला मेंबर म्हणून राहण्याचा प्रयत्न करतो आणि तसं मला ते समजतात, ते माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे सगळं ज्ञानासाठी मला यश आलं. तुम्ही दरवर्षी नवरात्र दांडिया महोत्सवात महिलांसाठी लाखोंची बक्षिसं ठेवता, हे फक्त महिलांच्या मतांसाठी आहे का? एकतर मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, मत हा विषय माझ्यासाठी भाग दुय्यम आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण या पायंड्यावर आम्ही चालतो, नव्हे तर 100% समाजकारण करायचा प्रयत्न असतो आमचा. आणि उरला विषय त्या बक्षिसांचा किंवा त्या दांडिया महोत्सवाचा ह्याचा, तर फक्त चूल आणि मुलंच आमच्या माता भगिनींनी बघायचं का? घराच्या बाहेर पडावं. आज जग कुठं जातंय, आपणही त्या प्रवाहासोबत पुढे यावं, यासाठी तिथून बाहेर काढून आणि एक खेळाडू वृत्ती आपण जोपासावी, आपल्या माता भगिनींच्या मनात तीही असावी. अहो, मी माझ्या माता भगिनींना, आम्ही दुर्गा माता दौड काढायचो ना, त्यावेळेस आमची एक घोषणा असायची, भारत माता दुर्गा माता एक है एक है, जिजा माता भारत माता एक है, तेरी माता मेरी माता एक है एक है, अशा आमच्या घोषणा असायच्या. या घोषणेप्रमाणे मी माझ्या माता भगिनींना एक वेगळी त्यांची बाहेर येऊन त्यांचे एक मोकळं त्यांना एक श्वास घ्यायला मिळावा. आणि एक ऐका, महत्वाची गोष्ट काय असते, महिलांना ज्या ठिकाणी सुरक्षित वातावरण वाटतं ना, त्या ठिकाणी महिला मोकळ्या वृत्तीने येतात. आणि ती सुरक्षा देण्याचं काम एक त्यांचा भाऊ म्हणून त्यांना तिथं मी प्रोव्हाइड करतो. त्यामुळं
ते मोठ्या प्रमाणात येतात. आणि हे काय मी मतासाठी मी ते एका वार्डात उभा टाकायचा प्रयत्न आहे माझा. हे सगळ्या शहरात खुल्या असतात. दांडिया महोत्सव सगळ्या शहरासाठी असतो. शहरातली कुठलीही महिला येऊ शकते, ते खेळू शकते. ते काय लिमिटेड हे मतासाठीचा विषय नाहीये. आणि तिथं मी माझ्या माता भगिनींना येऊन तिथं त्यांनी आनंद घ्यावा याच्यासाठी हे बक्षिसाचं एक बहाणा असतो बक्षिसा. बाकी त्याच्या मग मताचा काय विषय येईल असं माझ्या मनात तर नाहीये. आणि ते कोणी घेतही असं मला वाटत नाही. माझ्या भगिनी जर ज्या ठिकाणी मला तुम्ही राखी पौर्णिमेचं आयोजन करा, हे स्वतः माझ्या माता भगिनी जर मला हे कार्यक्रम आयोजन करण्याचं सांगत असतील, तिथं मला नाही वाटत ही त्यांच्याही मनात कोणाच्या मनात मताचा असा विषय की माझ्या मनात तर नाहीच. भैया, तुम्ही वॉर्ड क्रमांक 6 साठी काही रोडमॅप बनवलाय की फक्त राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी तुम्ही उभे राहत आहात? नक्कीच वारसा आहे मला, पण मला वारसा आहे तो समाजकार्याचा, जनसेवेचा वारसा मला नक्कीच पुढे चालवायचा आहे. म्हणून मी या उमेदवारीत आहे. आणि उरतो माझ्या रोडमॅपचा विषय, तिथं माझ्या प्रभागातले काही ठळक विषय आहेत. ज्याप्रमाणे 40 फुटाचा रोड हा कन्याशाळा रोडला जोडण्यासाठी हजारो लोकांच्या रहदारीचा प्रश्न आहे, तो सोडण्यासाठी मला कटिबद्ध राहून शिंदे साहेबांकडे वारंवार फॉलोअप घेऊन तो विषय सोडवायचा आहे. त्यासाठी हा माझ्याच नाही, जनतेच्या आणि माझ्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण या विषयाची अडचण सर्वांना आहे. आज जवळपास हजारो लोक त्या रस्त्यामुळं त्यांना आज दुरून प्रवास करावा लागतो. माझ्या प्रभागामध्ये सरस्वती नदी आहे. आज त्या नदीचा नाल्या झालेला आहे. तिथं मला त्या नदीची स्वच्छता असेल, त्या नाल्याचा परत मला नदी करायची, स्वच्छता करायची. तिथं मला वॉकिंग ट्रॅक त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे. प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मला छोटे छोटे बगीचे उभे करायचे, ज्या ठिकाणी लहान मुलांना असेल किंवा वृद्धांना असेल तिथे एक मोकळा श्वास घेता यावा. असे ह्या संकल्पनेतून एक छोटे छोटे बगीचे उभे करायचे. प्रभागामध्ये नागरी सुविधांचा पूर्णपणे पुरवठा व्हावा यासाठी मला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नागरी सुविधा केंद्र माझ्या शिवसेना कार्यालयामध्ये उभं करायचे. आणि त्या माध्यमातून माझ्या प्रभागातील लोकांना तहसील असेल, नगरपालिका असेल किंवा इतर शासकीय कार्यालय असतील, त्या कुठल्याही शासकीय कार्यालयात जायची गरज पडू नये. माझ्या कार्यालयात तिथे लोक आली, तिथूनच सर्वांचे प्रश्न सुटावे याप्रमाणे मला कार्य करायचा माझा मानस आहे. आणि यासाठी मी सक्षम, माझ्यापाशी यंत्रणा आहे. हा रोडमॅप आहे. पुढे जाऊन आपण विचार केला, येणाऱ्या काळात ज्याही कुठल्या अडचणी भविष्यात संभवतील, कारण पूर परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा धोका माझ्या प्रभागातल्या लोकांना होतो, तो सोडवण्यासाठी मला प्रत्येक गोष्टीला तोंड देऊन तिथले प्रॉब्लेम सोडवायचे हे माझ्या मनातले प्रश्न आहेत. हे झालं माझं. मी जनतेसाठी पूर्वीपासून करत आलेलो, भविष्यातही करत राहायचंय मला. परंतु जे माझ्या विरोधात आलेले नगरसेवक आहेत, यांना काय करायचंय? यांची कामं सगळ्यांना माहिती आहेत. यांना गुत्तेदार व्हायचे, यांना भ्रष्टाचार करायचा आहे, यांना पैसे कमवायचे आहेत, यांना खंडोबा मंदिरवरचा छत बांधल्याच्या नंतर 6 महिन्यात परत पाडायचा आहे, तो परत बांधायचा आहे, तो परत पाडायचा आहे, तो परत बांधायचा आहे. रस्ते करायचे, काही रस्ते कागदावरच करायचे आहेत, काही रस्ते केले की ते परत 6 महिन्यात खराब व्हावे, परत तसेच रस्ते बांधावे. हे सगळं करण्यासाठी हे कट यांचा रोडमॅप असा आहे. नगरपालिका, कॉन्ट्रॅक्टर, निधी, भ्रष्टाचार एवढ्या सर्कलच्या अंडर ते खेळतात. त्यांना जनतेची काम असतील. अहो, माझ्या समोरचे जे नगरसेवक आहेत ना, त्यांना पाणी मागायला गेलेल्या महिलांना त्यांनी आरेरावीची भाषा करत हाकलून दिलेले. हे माझ्या समोर विरोधक आहेत. असून द्या, जनता याचा हिशोब करत भविष्यात. परंतु जनतेनेही ह्या सगळ्या गोष्टी आठवणीत ठेवून पुढे मतदान करावं. कारण अशा भ्रष्टाचारी ज्यांनी अजून परत तेच नगरसेवक झाले तर परत तसे छत बांधतील, परत तसे दुसऱ्या कुठल्या मंदिराचं छत अजून पडेल, या गोष्टी होतील. हे जनतेच्या हातात आहे पूर्ण काय करायचं आपण ज्या वेळेस आपला लोकप्रतिनिधी आपण निवडून देतोय त्यावेळेला तो कसा आहे याचा रोडमॅप माझी खरंच जनतेलाही विनंती आहे की आपण स्वतःही त्या उमेदवाराचा रोडमॅप घ्यावा. यासाठी आपण थोडंसं कान चौकस करावे. आणि या सर्व उपरांत माझ्या प्रभागातली जनता सुज्ञ आहे. शहराला जरी काही कमी जास्त माहिती असेल तरी रंग बदलू माणसाचे रंग कसे कधी बदलतात हे माझ्या प्रभागातल्या जनतेला खूप चांगल्यारीत्या माहिती आहे. याचं उत्तर माझ्या प्रभागातली जनता निवडणुकीच्या या मतदानाच्या माध्यमातून देणार आहे याचा मला पूर्ण विश्वास. आता आपण तुमचा एक रॅपिड फायर राऊंड घेऊया, ते केदार सर घेतील.
जय महाराष्ट्र भैया. जय महाराष्ट्र. तर या रॅपिड फायर राऊंड मध्ये तुम्हाला एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. जी. चालू करूया. हो. वॉर्ड क्रमांक 6 म्हणजे घर. राजकारणात सगळ्यात महत्वाचं काय? जनतेशी असली तुमची नाळ. तुमचा आदर्श. छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला प्रेरणा देणारा एक व्यक्ती. एकनाथ शिंदे. शिवसेना म्हटलं की पहिला शब्द. जय महाराष्ट्र. अपयश की सफलता तुम्हाला कोण जास्त शिकवतं? या मधला प्रवास. जनता की पद? जनता. का बरं? जनताच तुमचं पद वाढवते आणि जनताच तुमचं पद कमी करते, त्यामुळे जनताच सर्वश्रेष्ठ आहे. तर भैया आपण या पॉडकास्टची सांगता करत आहोत. या निमित्तेच तुम्ही वॉर्ड क्रमांक 6 आणि परळीकरांना या मतदानाविषयी काही संबोधू इच्छिता? नक्कीच संदेश द्यावासाच वाटतो. प्रथमतः जनतेनं आपला मूलभूत अधिकार मतदानाचा बजावावा. मतदान आपण करावं. मतदानाचा हा टक्का वाढावा. दुसरा विषय, आपण मतदान कोणाला करावं ही आपली चॉईस आहे. ज्यावेळेस जो उमेदवार जो आपल्या भविष्याचा विचार करतो, जो आपल्या परिसराचा विकास करू शकतो, ज्याच्या माध्यमातून विकास होऊ शकतो, अर्थातच महायुती, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला मतदान करावं. हेच माझा संदेश असा शेवटचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.